आजूबाजूला वाहनांची गर्दी आहे, कर्कश हॉर्नचे आवाज आहेत. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लगबग देखील आहे. कोणीतरी मोबाईलवर बोलत देखील चाललं आहे बरं का. आणि काही जणांच्या चर्चेत महापुरुषांचे विचार आहेत, तर काही जण राजकारणावर चर्चा करत आहेत. आणि अचानक यातील एखादी व्यक्ती क्षणभर थांबते आणि सहजपणे रस्त्यावर पिचकारी मारून पुढे निघून जाते. तो क्षण क्षुल्लक वाटतो, पण खरंच तो इतका क्षुल्लक असतो का? कारण हा साधासुद्धा चौक नाही आहे. ज्या चौकाबद्दल आज मी बोलणार आहे तो आहे ऐतिहासिक बिंदू चौक. हा बिंदू चौक, जिथे स्वातंत्र्याच्या लढ्यात एका तरुण क्रांतिकारकाचे बलिदान अमर झाले. तो बिंदू चौक, ज्याने असंख्य आंदोलनांचे, विचारांचे आणि सामाजिक परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळवले. हाच तो बिंदू चौक, जो कोल्हापूरच्या शहराच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक इतिहासाचे केंद्रबिंदू राहिला. पूर्वी या चौकाला न्यू पॅलेस रोड चौक असं म्हणून देखील ओळखलं जात होतं. मात्र 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान हुतात्मा झालेल्या तरुण स्वातंत्र्य सैनिक बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या चौकाला बिंदू चौक हे नाव देण्यात आलं. 9 सप्टेंबर 1942 रोजी कोल्हापुरात ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बिंदू नारायण कुलकर्णी हुतात्मा झाले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या या बलिदानामुळे ते कोल्हापूरच्या जनमानसात अजरामर झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. बिंदू चौकाचे आणखी एक ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या हयातीत उभारण्यात आलेला जगातील पहिला पूर्णाकृती पुतळा. 1950 साली या पुतळ्याचे अनावरण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाले. ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब मानली जाते. याच चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळाही उभारण्यात आला. त्यामुळे सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि परिवर्तन यांच्या विचारांचा वारसा या परिसराला लाभलाय. स्वातंत्र्योत्तर काळात बिंदू चौक हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे प्रमुख व्यासपीठ बनले. विविध राजकीय पक्षांच्या सभा, सामाजिक चळवळी, आंदोलने, निषेध मोर्चे आणि जनजागृती कार्यक्रम यांचे हे प्रमुख केंद्र राहिले. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, मधु दंडवते, मनोहर जोशी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी येथे सभा घेतल्यात. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या बिंदू नारायण कुलकर्णींच्या स्मृती जपणारा हा चौक केवळ दगड, सिमेंट आणि डांबराचा तुकडा नाही, तो आपल्या इतिहासाचा जिवंत दस्तावेज आहे. तो आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. खरं तर बिंदू चौक म्हणजे कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक इतिहासाचा धगधगता यज्ञकुंड. असंख्य विचारांची ठिणगी इथून पेटली आणि समाज परिवर्तनाच्या मशाली म्हणून दूरवर पोहोचली. पण दुर्दैवाने आज जेव्हा या चौकात कोणी थुंकताना दिसतो तेव्हा मनात एक वेदनादायी प्रश्न उभा राहतो. आपण फक्त रस्त्यावर थुंकत असतो का, की या चौकाच्या इतिहासावर, त्यांच्या वैचारिक वारशावर आणि इथल्या बलिदानांच्या स्मृतींवरही नकळत डाग लावत असतो? म्हणूनच थुंकीमुक्त बिंदू चौक ही केवळ स्वच्छतेची मोहीम नाही, हा इतिहासाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे. ही आपल्या शहराविषयीच्या जबाबदारीची जाणीव आहे. ही पुढच्या पिढीला चांगले संस्कार देण्याची चळवळ आहे. यासाठी आम्ही प्रसारमाध्यम चॅनल आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी एक जनचळवळ उभी केली आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे अनेक कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहराला अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दिशेने हे एक आशादायी पाऊल आहे. म्हणून चला आपण सर्वजण एक निर्धार करूया. मी बिंदू चौकात थुंकणार नाही आणि इतर लोक थुंकत असतील तर त्यांना नक्की प्रबोधन करेन. कारण आपला स्वच्छ बिंदू चौक म्हणजे वैचारिक आरसा आहे. म्हणून चला घडवूया आपल्या मनातलं कोल्हापूर.